गेली असेल का आपली कमळी? निंगी, आता रडत बसून काहीच होणार नाही. आपल्याला ही मॅच जिंकायची. हे बघ, ही स्पर्धा जिंकून आपल्याला स्कॉलरशिप मिळवायची. आणि तू नको काळजी करू. सायबा सर गेले तिला शोधायला, नक्कीच सापडेल ती. होय, पण अशी कशी गायब झाली ती? निंगी, हे बघ, नवरात्र सुरू झाले. देवीवर विश्वास ठेव. आता आपली कमळी कुठं असेल, तिला काय झालं असेल आपल्याला काही माहित नाही. पण आई अंबाबाई आपल्या कमळीवर कुठलंच संकट येऊ देणार नाही. आपण देवीवर विश्वास ठेवायला पाहिजे. आणि आत्ता इथं कमळीनं सांगितल्यासारखं आपल्याला फक्त आणि फक्त गेमवर फोकस ठेवला पाहिजे. बरोबर म्हणताय तुम्ही तायड्यांनी. आता फक्त मॅच, दुसरं काय बी नाही. जय भवानी. जय भवानी. चला. ऋषी ऋषी ऋषी, अरे बाबा तू कशाला आलायस इथं आता? अरे मॅडमना कळलं तर केवढ्याला पडेल हे सगळं. अरे इथं काय टेन्शन आधीच कमी आहे का? तू घालो घालो, माझी नोकरी घालो तू एकदा, आणि मला रस्त्यावर भीक मागायला लावा. साहेबा चिल चिल, जरा पॅनिक करू नकोस, काही नाही होणार. मी सेटिंग करून आलोय सगळं. हे काय, कमळी कुठे आहे? काय काय विचारतोय मी? कमळी कुठे आहे? तुमचे चेहरे का पडले? काय झालंय? ऋषी, कमळी सकाळपासून गायब आहे. काय? अरे गेली कुठे ती? अहो सर, काय बी माहित नाही. ती कुणाला बी न सांगता गायब झाली आहे सर. तिच्या बाबतीत इथं कोणालाच काय बी माहित नाही. बरं ठीक आहे, तुम्ही पॅनिक होऊ नका. ओके, फोकस ऑन द गेम. साहेबा तू चल जरा माझ्याबरोबर. ऋष इथे कसं काय आला? हा तर हॉस्पिटलाइज्ड होता ना? मग नयनतारा आंटीने याला परमिशन कशी काय दिली इथे यायची? नयनतारा ह्याला परमिशन देणार? रिअली? इट्स हायली इम्पॉसिबल. हा तिला न सांगता इथे आलाय कमळीची मॅच पाहायला. वाव. सर एक्सक्यूज मी, एक रिक्वेस्ट करायची होती. आमची एक प्लेअर अजून पोचली नाही, म्हणजे पोचती आहे, शी इज ऑन द वे. आपण तिच्यासाठी थोडा वेळ थांबू शकतो का प्लीज? थोडा वेळ. वाय? का थांबायचं? म्हणजे असं कसं होऊ शकतं? आम्ही लोक टाइमवर आहे ना, आणि ऑलरेडी मॅच स्टार्ट व्हायला इतका लेट झालाय. सो आय डोंट थिंक सो. आय थिंक मॅच शुड स्टार्ट ऑन टाइम. नाही म्हणजे प्लेयर येते म्हणजे गेलीये कुठे? अहो ही फायनल मॅच आहे, एवढं पण तिला कळत नाही का? एवढा हलगर्जीपणा कसा करू शकते ती? हे बघा, तुम्ही त्यांना सांगून टाका, इधर नाव विड्रॉ करा, ना तर इधर तशीच मॅच स्टार्ट करा. कारण जिंकणार तर तसं पण आम्हीच आहे. मॅमचा पॉइंट बरोबर आहे. एक तर आपण मॅच सुरू करूया किंवा मग तुम्ही विड्रॉ करा. नाही, विड्रॉ करत नाही आम्ही. करा सुरू मॅच. वेल मग चला सुरुवात करूया मॅचला. ऋष, काय हा तुझं? तू हॉस्पिटलाइज्ड होता ना, मग आता काय ठीक झालंस? मी इथे माझ्या टीमसाठी आलोय. ओके, आलायस ना? मग बघ मॅच. बघ आम्हाला खेळताना आणि माझ्या टीमला जिंकताना. चालवते नुसती. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. वाय इज ही सपोर्टिंग कमळी इतकं? आपण मॅच स्टार्ट करतोय. आय नो कमळी नाहीये, ते कुठे आपल्याला माहिती नाही. पण आजचा खेळ हा तुम्हाला स्वतःसाठी खेळायचा आहे, कमळीसाठी खेळायचा आहे, आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे जिंकण्यासाठी खेळायचं आहे. हा फक्त खेळ नाही आहे. आता तुमच्या कष्टाचा, तुमच्या मातीचा मान राखण्याची, तुमची स्वप्न पूर्ण करण्याची ही संधी आहे असं समजा. डोळे मिटा आणि आठवा तुम्ही इथपर्यंत कशा पोचलात, किती कष्ट घेतले ते सगळं आठवा आणि उतरा मैदानात. आय एम व्हेरी शुअर आज तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. ऑल द बेस्ट गर्ल्स. जय भवानी. दादा, असं का करायलाय तुम्ही? कुणी हाय का? खाली खाली. तारिणी मॅडम तुम्ही? शंभू, तू? अरे काय हे?
असं धावत येते का कोणी गाडी समोर? तुला लागलं असतं तर? हा, काय झालं एवढं धावत यायला? अहो आज ना आमच्या कॉलेजच्या कबड्डी टीमची फायनलची मॅच आहे आणि आमची कॅप्टन कमळी अहो तीच कुठेतरी गायब झाली आहे. आता काय करू, कुठं शोधू, काही कळत नाहीये. बरं, मला सांग ती कशी दिसते आणि कुठून गायब झाली आहे, किती वाजता गायब झाली आहे, तिला शेवटचं कोणी पाहिलं होतं, काही माहिती आहे? गायब हॉस्टेलवरून, हा हॉस्टेलवरून ती गायब झाली. बांद्र्याला आमचं हॉस्टेल आहे. चला निघा. कमळी अगं तू इथे अशी? शंभू देवासारखा आलास. तारिणी ताई, अगं तू इथं? कॅप्टन कमळी, जिथे गुंडगिरी फोफावते ना तिथे तारिणी असतेच. तुझं लय उपकार झालं बघ. तू आली नसतीस तर माझं काय झालं असतं काय माहित. अगं तू काय बोलतीयस कमळी? मी माझं कर्तव्य केलंय. आणि तुझा हा मित्र तुला शोधत होता कधीपासनं, पण त्याच्या आधीच माझ्याकडे टीप लागली होती की तू गायब झालीयस म्हणून. हा नरेश बोल. आताच एक गाडी गेली इथून. गाडीच्या मागच्या सीटवरती एक मुलगी बांधून ठेवलेली बघितली. काहीतरी गडबड दिसते. मी काय करतो, तुम्हाला गाडीचा नंबर पाठवतो आणि लोकेशन पण पाठवायचा प्रयत्न करतो. थँक्यू नरेश, डिटेल्स पाठवून दे. येस मॅडम. Oh my God! Oh my God! Go away! Go away! Mom, please! अरे मॉम, त्याला आपलं. अगं तू खिडकी मॉम, आर यू क्रेझी? अगं तू खिडकी बंद कर आधी. हॅलो मॅडम, गाडी ना रेतीबंदरच्या दिशेने गेली. थँक्यू ग. पण कमळी मला सांग, तू इकडे आली कशी? अगं खरं मला काहीच आठवण झालंय ग. म्हणजे मी झोपलो तेव्हा रात्री हॉस्टेलात होतो आणि उठलो तर इथं काहीच समजेना. म्हणजे तुला बेशुद्ध करून इकडे आणलं गेलंय? होय अगं. शंभू किती वाजले? 9:30 वाजले. म्हणजे फायनल मॅच सुरू झाली? हा, आता एवढा उशीर झाल्यावर म्हटल्यावर सुरूच झाली असेल. अरे देवा, म्हणजे मला ग्राउंडला पोचायला पाहिजे बघ. तारिणी ताई प्लीज मला ग्राउंड पर्यंत सोडशील काय? कमळी काय बोलतीयस तू? अगं तुझी अवस्था बघ, तुला धड चालताही येत नाहीये. मॅच कशी काय खेळणार आहेस? हे बघ, मी जर तिथं पोचलो आणि मॅच खेळलो की नाही तर माझं सगळं पुढचं शिक्षण अवलंबून आहे ग त्याच्यावर. हाय आभा, गावच्या सगळ्या पोरी त्यांच्या लय आशा आहेत. ऋषी सरांचा विश्वास आहे. त्यामुळे मला काय बी झालं तरी पोचलं पाहिजे बघ. प्लीज मी पाया पडतो, मला सोड. ठीक आहे, ठीक आहे. पाया वगैरे नको पडूस. चल, मी तुला निराश नाही करणार. चल, चला.